विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील यांचा वाढदिवस संस्कार संजीवनी अनाथ आश्रम मुळेगाव येथे साजरा करताना दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय तालुकाध्यक्ष व शारदा विद्यापीठ सोलापूरचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राज साळुंखे व मित्रपरिवार यावेळी उपस्थित माननीय रफिक मुजावर, वजीर मुजावर, माणिक ननवरे, अभिमन्यू भगरे, विश्वनाथ डोंगरे, आकाश माशाळे, सौ कांचन हुन्नुरे, रमेश नागणे, सतीश नागणे, आकाश पवार आदी अनाथांच्या आयुष्यात डोकावून पाहण्यासाठी दानत लागते। प्राध्यापक डॉक्टर राज साळुंखे यांचे उद्गार। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राइब करा। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू। May God bless you, may God bless you, happy birthday dear Baba, happy birthday to you, happy long life to you, happy long life to you, happy long life dear Baba, happy birthday to you. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार, माझे प्रेरणास्थान, राजकारणातील माझे गुरु म्हणून ज्यांना मी सदैव समोर ठेवतो असे आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी या अनाथ मुलांच्या आश्रमामध्ये हा वाढदिवस साजरा करत असताना मनापासून आनंद होतोय। खरं तर दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मातोश्री हरिभक्त पारायण शारदादेवी काकी यांचं नुकतंच निधन झालेलं होतं। त्यामुळं दीपक आबांनी यावर्षी वाढदिवस साजरा करायचा नाही असं आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं। पण काकींनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवत खूप गोष्टी त्यांच्या आयुष्यात केलेल्या होत्या। ज्या पद्धतीने आज या ठिकाणी एक अनाथ आश्रम आपण बघतोय, या पद्धतीच्या अनेक गोष्टी त्यांनी सामान्य लोकांसाठी, सांगोला तालुक्यातील अनेक खेडेगावातील गरीब जनतेसाठी केलेल्या गोष्टी आणि त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे। पण प्रसिद्धीपासून दूर असल्यामुळं त्या गोष्टी आजपर्यंत नाही पोहोचल्या, म्हणून त्यांना एक श्रद्धांजली व्हावी आणि दीपक आबांच्या वाढदिवसानिमित्त अशा मुलांमध्ये रमावं या एका उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी या मुलांच्या सोबत हा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना एक दिवसाचं जेवण देऊन त्या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी आपले विचार, त्यांचे विचार, ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याही हितगुज व्हावी हा एक उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी आलो। खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेब हे देशाचे खूप मोठे नेते आहेत। त्यांनी अनेक गोष्टी या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी दिलेल्या आहेत। योगायोगाने आदरणीय साहेबांच्या आईचं नावही शारदा आणि दीपक आबांच्या आईचं नावही शारदा आणि दीपक आबा हे आदरणीय पवार साहेबांना गुरु मानतात आणि त्यांचा वाढदिवस हा 12 डिसेंबर म्हणजे वर्षातील शेवटच्या महिन्यामध्ये वर्षाला बाय बाय करत असताना, वर्षाला आपण सोडचिठ्ठी देत असताना एक आनंदाचा क्षण नेहमी प्रत्येक वर्षी आमच्या आयुष्यात येतो, तो डिसेंबर महिन्यातला। आणि वर्ष सुरू होत असताना 7 जानेवारी हा दीपक आबांचा वाढदिवस असतो, म्हणजे वर्षाची सुरुवात गोड करत असताना येणारा माझ्या नेत्याचा हा वाढदिवस, ह्या दोन्हींचा एक संगम आम्ही प्रत्येक वर्षी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये करतोय।
मॅडमनी आज सांगितल्याप्रमाणे ज्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा अंधार आहे अशी मुलं गोळा करून त्यांच्या आयुष्यामध्ये उजेड निर्माण करण्याचा, त्यांच्या आयुष्याला एक वेगळ्या पद्धतीनं दिशा देण्याचा जो काही उपक्रम या संजीवनी संस्कार आश्रमामध्ये होतोय, ही करावी तेवढी कौतुकाची कमी गोष्ट आहे. कारण सर आणि मॅडम यांचा संघर्ष मी खूप जवळून बघितलेला आहे. कारण ज्यांच्या आयुष्यामध्ये कोणी नाही त्यांच्या आयुष्यामध्ये आपण डोकावून बघायचं आणि आपण त्यांना उभं करायचं, ही आपल्याला दिसते तेवढी छोटी गोष्ट नाही. आज आपल्याला एखाद्याला कोणाला ठेस लागली तर पळत जाऊन उचलावं एवढी सुद्धा जाणत आपल्यामध्ये नाहीये. कोण कुणाची मुलं, कुठली मुलं, त्यांना सगळ्यांना एकत्रित करायचं आणि आपल्या आयुष्यातील वेळ त्यांच्यासाठी द्यायचा आणि त्या मुलांचं भविष्य घडवायचं, ही आज या युगामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं मी काळे सर आणि काळे मॅडम या दोघांचंही मनापासून सर्वप्रथम अभिनंदन करतो. कारण अशी मुलं उभा करणं हेच देशासाठी खूप मोठं कार्य असणार आहे. ज्यांच्या घरामध्ये सगळी सुबत्ता आहे, श्रीमंती आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत, त्या लोकांना सगळीच लोक मदत करतात आणि ती लोक सहजासहजी पुढे जातात. पण मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे काही मुलांच्या आई वडिलांच्या नावावरती खूप केसेस आहेत. ती आई वडील तुरुंगामध्ये आयुष्य काढतात किंवा शिक्षा भोगतात. त्यांच्या मुलांसाठी कोण आहे? ज्या मुलांचे आई वडील दुसऱ्या शेतामध्ये जाऊन ऊस कापणी करतात किंवा 2-2, 4-4 महिने घराच्या बाहेर असतात, त्या मुलांच्या आयुष्याचं, त्या मुलांचं भविष्य काय, यांना एक वेगळं वळण देण्याचं काम सरांनी आणि मॅडमने हाती घेतले. त्या कार्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण सोलापूर, दीपक आबा साळुंके परिवार आणि बोरामणी ग्रामस्थाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतोय. आणि या ठिकाणी आम्हाला दीपक आबा साळुंके पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मुलांमध्ये रमण्यासाठी संधी दिलात, त्याबद्दल त्या गोष्टीचाही मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या कार्यक्रमासाठी माझे सहकारी मित्र बोरामणी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आदरणीय पैलवान रफिक मुजावर, आमच्या शारदा विद्यापीठाच्या सचिवा आदरणीय कांचन हुनोरे मॅडम, बोरामणी गावचे माजी सरपंच माणिक ननवरे, बोरामणी गावचे सोसायटीचे संचालक आणि भावी चेअरमन वजीरदादा मुजावर, बोरामणी गावचे तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष अभिमन्यू भगरे, बोरामणी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश माशाळे, उद्योगपती विश्वनाथ डोंगरे, माजी महाराष्ट्र केसरी इस्माईल शेख यांचे चिरंजीव गुलाब शेख आणि रमेश नागणे, सतीश नागणे, आकाश पवार या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम गोड केला आणि या मुलांसाठी आपण वेळ दिलो, त्याबद्दल मी तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आबांच्या वाढदिवसानिमित्त आपण या सगळ्या मुलांच्या उपस्थितीमध्ये त्या मुलांच्या हस्ते केक कापून आबांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करू आणि त्यानंतर या मुलांसाठी जेवणाचा आस्वाद घ्यायला देऊ. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.